शेतकऱ्यांसाठी पीक विमा संदर्भात आज एक आनंदाची बातमी. तर आता उद्यापासून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा इथं जमा. तर तुमचा जिल्हा यात आहे का लगेच चेक करा. तर आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर त्यामध्ये हिंगोली, परभणी, जालना, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे तुमचा यात जिल्हा आहे का ते लगेच चेक करा. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात, जे की पीक विमा संदर्भात आहे. तर आता पीक विमा उद्यापासून जमा होणार आहे, जे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये. तर यामध्ये एकूण जिल्हे 35 आहे. वाटप सुरू झालेले जे की जिल्हे आहे त्यामध्ये 16 जिल्हे आहे. तर 1985 कोटी इथं आलेलं आहे, जे की वाटप बाकी 19 जिल्हे इथं राहणार आहे. तर त्यामध्ये 1215 कोटी इथं बाकी राहिलेले आहे. एकूण मंजूर निधी 3200 कोटी इथं आलेलं आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे कोणकोणते जिल्हे आहेत ते. तर तुम्हाला खाली यायचं आहे. तर इथं तर उद्यापासून जे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा इथं जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर आता सरकारने मिळालेल्या माहितीनुसार उद्यापासून राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा रक्कम हे थेट खात्यामध्ये जमा होणार आहे. बँक खात्यामध्ये तुमच्या डीबीटीच्या माध्यमातून तुमचे जे काही पैसे आहेत, तर आता अतिवृष्टी असेल, भरपाई असेल, त्याचप्रमाणे रब्बी अनुदान असेल, ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास इथं सुरुवात झालेली आहे. त्यानंतर ज्यांना अजूनही मिळालेले नाही, म्हणजे बरेच शेतकऱ्यांना पीक विमा, अतिवृष्टी, भरपाई अधिकही मिळालेली नसेल, तर अशांनी घाबरू नका. घाबरण्याचं काही कारण नाही. तुम्ही तक्रार करून सुद्धा भरपाई व पीक विमा मिळवू शकता. तर ते कशा पद्धतीने मिळवायचे आहे आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर लगेच पहा. जर तुम्ही अजूनही बँक खात्याशी आधार लिंक केलेलं नाही, म्हणजे तुमच्या बँक पासबुकला जर आधार लिंक नसेल, तर अधिक तुम्हाला पैसे तर मिळणार नाही. तर लगेच चेक करा की तुम्ही तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे की नाही. त्यानंतर नसेल तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन तुम्ही तुमचं जे काही बँकेचं पासबुक आहे त्याला आधार लिंक करून घ्यायचं आहे. तर उद्यापासून जमा होणार जे काही वाटप इथं सुरू होणार आहे, तर ते 16 जिल्हे आपण इथं चेक करणार आहोत. तर यामध्ये पुणे जे आहे, पुणेमध्ये 180 कोटी आलेलं आहे. तर वाटप देखील इथं सुरू झालेलं आहे, जे की पुण्यामध्ये. त्यानंतर इथे नाशिकमध्ये 155 कोटी, त्यानंतर वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे. तर आता ज्या जिल्ह्यातील पंचनामे इथं झालेले आहे, तर अशा पंचनामे पूर्ण झालेले. बरेच शेतकऱ्यांचे पंचनामे अधिक बाकी राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा झालेले नाही. त्यानंतर येथे आपलं 3 नंबरला अहमदनगरमध्ये 145 कोटी वाटप देखील इथं सुरू झालेलं आहे. त्यानंतर येथे 4 नंबरला जळगाव 130 कोटी वाटप देखील सुरू झालेलं आहे. तर आता यामध्ये खरीप असेल, रब्बी असेल, अग्रिम असेल, जर तुम्हाला पीक विमा मिळालेला नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. त्यानंतर इथे सोलापूर 162 कोटी वाटप सुरू झालेले आहे. 6 नंबरला इथे सांगली 120 कोटी. तर आता वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी वेगवेगळा निधी आलेला आहे. अतिवृष्टीचे पैसेसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर पीक विम्याचे पैसे बरेच जिल्ह्यांमध्ये व बरेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे. 7 नंबरला इथे कोल्हापूर 115 वाटप इथं सुरू झालेलं आहे. सातारामध्ये इथे 108 कोटी वाटपसुद्धा सुरू. छत्रपती संभाजीनगर 125 कोटी, बीडमध्ये 102 कोटी, लातूरमध्ये 95 कोटी, अमरावतीमध्ये 98 कोटी, अकोल्यामध्ये 88 कोटी, बुलढाण्यामध्ये 92 कोटी, त्यानंतर यवतमाळमध्ये 120 कोटी, नांदेडमध्ये 105 कोटी. तर आता सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि नांदेड, तर या जिल्ह्यांमध्ये निधी इथं वाटप आता सुरू होणार आहे. तर सर्व शेतकरी बांधवांच्या ज्यांचे फॉर्म इथं अप्रूव्ह झालेले आहेत, तर अशांच्याच खात्यामध्ये पीक विमा इथं जमा केला जाणार आहे. तर हे सर्वांनी लक्ष ठेवायचं आहे. उद्यापासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होईल. तर लगेच चेक करा की तुमचं पीक विम्याचं स्टेटस अप्रूव्हल आहे की पेंडिंग आहे की रिजेक्ट आहे, ते लगेच चेक करा. ज्यांचे फॉर्म अप्रूव्हल झालेले आहेत तर अशांच्याच खात्यामध्ये पैसे इथं जमा होईल. तर हे तुम्ही सर्वप्रथम चेक करून घ्या की तुमचं यामध्ये जिल्हा आहे की नाही. त्याचप्रमाणे तुमचा फॉर्म इथं अप्रूव्हल झाला की नाही ते चेक करून घ्या. त्यानंतर वाटप बाकी राहिलेले जे की 19 जिल्हे आहेत ते सुद्धा आपण इथं बघणार आहे. हिंगोलीमध्ये 72 कोटी वाटप व्हायचं राहिलेलं आहे, पंचनामे पूर्ण व्हायचे राहिलेले आहे. परभणीमध्ये सुद्धा 84 कोटी जे काही वाटप प्रतीक्षेतच आहे. जालन्यामध्ये सुद्धा 78 कोटी वाटप इथं प्रतीक्षेतच आहे.
तर आता जे की जिल्हे आहे हिंगोली असेल, परभणी असेल, जालना असेल, वाटप इथं बाकी व्हायचं राहिलेलं आहे. त्यानंतर येथे 4 नंबरला वर्धा 70 कोटी वाटप अधिक व्हायचं राहिलेलं आहे. नागपूरमध्ये 80 कोटी वाटप इथं व्हायचं राहिलेलं आहे. चंद्रपूरमध्ये 76 कोटी, गोंदियामध्ये 68 कोटी, भंडारामध्ये 66 कोटी, रायगडमध्ये 75 कोटी. तर आता राहिलेले जे काही शेतकरी आहेत तर अशा शेतकऱ्यांना लवकरच पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. तरी ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नसेल तर अशाने 14447 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून सुद्धा तुम्ही राहिलेला पीक विमा इथं मिळवता येणार आहे. तर यामध्ये आपण वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे हे जिल्हे बघितलेले आहेत. त्यानंतर 13 नंबरला येते पालघर. पालघरमध्ये 65 कोटी, मुंबई उपनगरमध्ये 18 कोटी, मुंबई शहरमध्ये 12 कोटी, गडचिरोलीमध्ये 80 कोटी, धुळेमध्ये 98 कोटी, त्यानंतर नंदुरबारमध्ये 75 कोटी, उस्मानाबादमध्ये 90 कोटी. तर आता हे जे काही जिल्हे आहेत त्यामध्ये वाटप व्हायचं राहिलेले आहे. तर या जिल्ह्यांमधील पंचनामे अधिक झालेले नाहीत, त्यामुळे पीक विमा इथं रखडलेलं आहे. लवकरच त्या संदर्भात जे काही अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलवरती अपडेट मिळेल. उस्मानाबाद, नंदुरबार, धुळे, गडचिरोली, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, त्यानंतर जे आहे जालना, परभणी, हिंगोली, तर हे जिल्हे बाकीचे राहिलेले आहे. त्या संदर्भात जे काही अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपडेट मिळेल. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.